चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया भेंडी फ्राय मसाला। सर्वप्रथम आपण आता भेंडी कट करून घेऊ। चला तर मित्रांनो, आपली आता भेंडी कटिंग करून झालेली आहे। मी इथं अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेतोय, हळद आहे, मिरची पावडर, मीठ, अजवाइन, जीरा, थोडासा सोडा मिक्स करून घेऊ। कांदा भजी करतो तसंच पीठ बनवायचं आहे आपल्याला, जास्त पातळ बी नाही जास्त घट्ट बी नाही। चला तर मित्रांनो, आपली चूल पेटलेली आहे। आपण इथं तेलाची कढई ठेवूया। बेसन पीठ रेडी झालेलं आहे। आपण याच्यात दही घालून घेऊ। दही यामुळे घातलंय मी का भेंडीला सॉफ्टपणा आला पाहिजे, जास्त कडक नाही करायची आपल्याला। पण आता याच्यात आपली अर्धा किलोची भेंडी घालून घेऊ। तेल गरम झालंय, आपण आता याच्यात भेंडीचे पकोडे काढून घेऊ। पूर्णपणे ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यांना काढून घेऊ। मित्रांनो, आपले भेंडीचे पकोडे तयार झालेले। आपण आता मसाल्याची तयारी करू। तेल, जिरे, अद्रक लसूण आपण चॉप कापून टाकलेले, हलकं ब्राऊन होतो आपण त्याला परतून घेऊ। तर कांदा घालून घेऊ। त्यात आपण आता चॉप कापलेली मिरची घालून घेऊ। हळद, मीठ, कांदा आपला आता चांगलं परतलेलं आहे। आपण आता त्याच्यात बारीक कापलेले टमाटर घालून घेऊ। लाल मिरची पावडर, चिकन मसाला, मटन मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, कस्तुरी मेथी। मसाला 2 मिनिटं आपण असंच परतून घेणार आहे। आता याच्यात भेंडी फ्राय केलेली घालून घेऊ। भेंडी, मसाला पूर्णपणे भेंडीला लागला पाहिजे असं आपण परतून घेऊ। यामध्ये मी पाण्याचा वापर नाही करणार आहे, तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता। मी ड्राय बनवतोय। भेंडी मसाला फ्राय रेडी झाली आपली। आपण आता सर्व करून घेऊ।